तू रे माझा मितवा मालिकेच्या 23 जानेवारीच्या भागात आत्या इशूवरती चिडत म्हणते की मी काय धर्मशाळा उघडलेली नाही आहे यांना फुकटात इथे ठेवून घ्यायला. तेव्हा राकेश खुणवतो आणि ईश्वरीला म्हणतो की मी निघतो इथून. ईश्वरी त्याला थांबवते आणि आत्यांची समजूत घालते की आत्या, अगं ही नोकरी जी मला मिळाली आहे ना, ती फक्त यांच्यामुळे मिळाली आहे. आणि फक्त एवढंच नाही आत्या, हे बघ, इंदोरमध्ये असताना कोणीतरी आम्हाला गुंडांपासून वाचवलं होतं, तुला माहिती आहे ना. तर हे तेच होते. जर हे वेळेवरती आले नसते तर बाबांच्या जीवाचं काय झालं असतं कळलं सुद्धा नसतं. तेव्हा आत्याला मोठा धक्काच बसतो. अगं त्या गुंडांनी बाबांना किती मारलं होतं, माझं ओढणी देखील खेचली होती, परंतु हे वेळेवरती आले नसते तर काय झालं असतं. तेव्हा नम्रता देखील म्हणते की हो आत्या, मी भेटले यांना पूर्वी. बाबा तर यांचे खूप एहसान मानतात. राकेशला ठेवून घेण्यासाठी इशू नम्रता दोघेही विनवण्या करत असतात. राकेशला तेच तर हवं असतं. तेव्हा आत्या राकेशची माफी मागते आणि म्हणते की खरंच तुमच्याबद्दल मला काही माहिती नव्हते ना, म्हणून चुकून बोलून गेले. तेव्हा राकेश म्हणतो की नाही नाही आत्या, तुम्ही तुमच्या जागी योग्यच आहात. म्हणजे मुंबईमध्ये असं सहज कोणावरती विश्वास नाही ना ठेवत. मी समजून घेऊ शकतो. राकेशने तिथे चांगुलपणाचा नुसता आव आणलेला असतो. तर इकडे आजी वल्लरीवरती खूप चिडते. तर ती अंजलीला म्हणते की एक साडी फाटली म्हणून आपण एवढं मोठी ऑर्डर कॅन्सल करून टाकली. त्या बिचारीचं किती नुकसान झालं असेल. हे सगळं ना तुझ्या त्या लाडक्या मामीमुळे झालं आहे. एखाद्याशी असं शत्रुत्व असल्यासारखी वागते. बोलाव तिला पटकन, चांगलं खडसावून जा विचारते. आजी खूप चिडलेली असते. अंजली तिला समजावते की जाऊ दे ना गं आजी, उगाचच वाद कशाला. तेव्हा आजी म्हणते की वाद, अगं तिला कोणी बोलत नाही ना, म्हणूनच ते डोक्यावर बसते. तरी देखील अंजली हा विषय जिथल्या तिथे सोडून द्यायला सांगते आजीला. खरं तर त्या दोघींना वाईट वाटतं ते इशूसाठी. बिचारीवरती उगाचच त्यांनी संशय घेतला. तर आजीला खूप गिल्टी फील होतं. ती म्हणते की वल्लरीच्या एका चुकीने आपण तिच्याबाबत किती मोठा गैरसमज करून घेतला. नाही नाही, मी ना आता एक काम करते, मी उद्याच त्या मुलीच्या घरी जाते आणि तिच्या साड्या परत करते. अंजली म्हणते की आजी, आता एवढ्या सगळ्या साड्या घेऊन तू कशाला जातेस, त्यापेक्षा मी ड्रायव्हर दादांना पाठवते ना तिच्या घरी. तेव्हा आजी म्हणते की नाही गं, अगं मी 5 दिवस सलग पंचारती करेन असं देवाला बोलून आले आहे. आणि तसंही तिचं घर देवळाच्या जवळच आहे. मी स्वतः जाऊन बोलले तर तिला बरंही वाटेल. तेव्हा अंजलीला आजीचं म्हणणं पटतं. अंजली आता तेथून निघून जाणार तर आजी तिला म्हणते की थांब, मला तुझ्याशी चिंटूबद्दल बोलायचं आहे. तेव्हा अंजली तो विषय टाळते. ती म्हणते की जाऊ देत ना गं आजी, त्याची थोडी चिडचिड होते. तेव्हा आजी विचारते की त्याची थोडी चिडचिड होते. तेव्हा अंजली समजावते की आजी, अगं तो तरी काय करणार ना. हे बघ, आईचं असं होतंय नाही तोवर ती मुलगी त्याला सोडून दिली आणि तो भावना व्यक्तच करत नाही, मनातल्या मनात कुडत राहतो. अंजली तसं म्हणताच आजी तिला समजावते की अगं अंजली, परंतु असं किती दिवस चालत राहणार. आता अर्णवने स्वतःच्या भविष्याचा विचार करायला हवाय. तेव्हा अंजली मनोमन विचार करते की आजी, तू म्हणतेस ते बरोबर आहे, परंतु मलाच कळत नाही आहे की मी कसं समजावं अर्णवला. तर इकडे राकेश आत्यांना म्हणतो की नाही नाही, मी इथे मला राहू द्या, असं मी तुमच्याकडे आग्रह नाही धरणार. तर आत्या म्हणते की काहीच हरकत नाही आहे, तुम्ही राहा बाहेरच्या खोलीत. आता इशू आनंद व्यक्त करणार तर राकेश तिथे साळसूतपणाचा आव आणतो आणि तो म्हणतो की अहो नाही नाही, असं फुकटात राहणं मला नाही आवडणार. आणि तो स्वतःच्या बोटातील सोन्याची अंगठी काढतो आणि आत्यांना देत म्हणतो की तुम्ही एक काम करा, म्हणजे ही विकली ना तर 2-3 महिन्याचं भाडं आणि डिपॉझिट निघेल. तेव्हा आत्या म्हणते की राकेशजी असं काय करताय, अहो तुम्ही माझ्या भावाचा जीव वाचवला आहे, त्याची परतफेड म्हणून मी अशी वसुली करेन का तुमच्याकडून. आता ही सगळी नाटकं करून राकेशने त्या तिघींचा विश्वास तर मिळवलेला असतो. तरी देखील राकेश ती अंगठी आत्यांना ठेवण्यासाठी देतो. परंतु आत्या म्हणतात की मी तुमच्यापेक्षा मोठी आहे की नाही, मग माझं ऐकायचं राकेशजी, ती अंगठी अजिबात नको आहे मला. तेव्हा राकेश त्यांची हात जोडून आभार मानतो आणि म्हणतो की खरंच तुमचे उपकार मी नाही फेडू शकणार आणि तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, तर मला फक्त राकेश अशी हाक मारा. तेव्हा आत्या राकेश अशी हाक मारते. तर इशू नम्रताला दोघेही खूप खुश असतात. परंतु राकेशने त्याचा हेतू साधलेला असतो.
तर आत्या तिथे नम्रताला फ्रीजवरची बाहेरच्या रूमची चावी आणायला सांगते. इशू खूप खुश होऊन आत्याला घट्ट मिठी मारते. आत्या म्हणते की बस बस. तेव्हा इशू म्हणते की काय ग आत्या, आता एवढं प्रेम करते तर करवून घे ना. तर राकेशच्या मनात काळबेरं सुरू असतं. तो विचार करतो की आत्ता जशी अंगठी आले ना हातात, तशीच एक दिवस तू येशील आणि मी तुला मिळवल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरती जी स्माईल असेल ना, ती आत्तापर्यंत माझ्या आयुष्यातली जिंकलेली सर्वात मोठी ट्रॉफी असेल, असं म्हणत राकेश हा इशूकडे पाहतच राहतो. बिचारी इशू राकेशपासून गाफील असते. त्याचनंतर दुसऱ्या दिवशी नम्रताने चहा बनवलेला असतो आणि ती इशूला हाका मारते. तर इशू आल्यानंतर ती म्हणते की आज तुझ्या कामाचा पहिला दिवस आहे ना, मग उशीर नको व्हायला. तेव्हा इशू म्हणते की ताई, अगं मी जर ठरवलं ना तर फक्त 5 मिनिटात देखील तयार होऊ शकते. तेव्हा नम्रता तिला म्हणते की हो हो कळलं, परंतु तुझ्यासाठी ना आज डब्यात मी शिरा देणार आहे. आता शिरा, गोडाचा शिरा आहे म्हटल्यानंतर इशू खूप खुश होते आणि नम्रताला म्हणते की ताई, आज तूने मेरा दिल जीत लिया. तर नम्रता त्यानंतर आत्याला चहा नेऊन द्यायला सांगते. त्यानंतर इशू आत्याला बाहेर चहा द्यायला जाणार इतक्यात राकेश आलेला असतो. राकेश घरात टोकावतो आणि विचार करतो की माझा जानेमानचा चेहरा अजूनही मला दिसलेला नाहीये. तर तो आत्यांची भेट घेतो. तर आत्या राकेशला पाहताच विचारतात की राकेशजी, तुम्ही इथे? तेव्हा ईश्वरीचं लक्ष जातं आणि ईश्वरी नम्रताला म्हणते की राकेशजी आले आहेत, त्यांच्यासाठी अजून एका कपात चहा दे ना. तेव्हा नम्रता लगेच चहा देते. तर आत्या तिथे राकेशला विचारते की तुमचं सामान येऊन गेले ना खोलीत. आता त्याचा अर्थ राकेशला कळत नाही. तर आत्या पुन्हा विचारते की नाही म्हणजे मावलं ना खोलीत सामान, खोली थोडी बारकी आहे ना म्हणून म्हटलं. तेव्हा राकेश म्हणतो की हो हो तसं आहे का, हो, आणि तसंही सोशल वर्क करणाऱ्या एका साध्या वकिलाकडे कितीचं सामान असणार आहे ना. आणि परत राकेश तिथे त्यांचे आभार मानायला लागतो. तर चहा घेऊन इशू येते आणि इशू राकेशला खडसावते की राकेशजी, आता पुन्हा तेच, आता अजिबात हे आभार प्रदर्शन वगैरे करायचं नाही या, आम्हाला ऑकवर्ड होतंय. तेव्हा आत्या म्हणते की राकेशजी, हो, तुम्ही माझ्या भावाचा जीव वाचवला आहेत आणि अशा या काळामध्ये कोण येतं कोणाच्या मदतीला धावून. तर राकेश उठून ईश्वरीची ती माफी मागतो. तो म्हणतो की बरं ठीक आहे, चुकलं माझं, परंतु माझी देखील एक अट आहे हा, म्हणजे मी देखील तुमच्या मदतीला नक्की कसा धावून आलो हे तुम्हीही बोलून दाखवायचं नाही. तेव्हा इशू म्हणते की ठीक आहे. तर त्यानंतर राकेश हा बसतो. तर इशू आत्या राकेश दोघांनाही चहा देते आणि घरात निघून जाते. तर इकडे आजी देखील चहा पित असते. तेव्हा अंजली तिला विचारते की आजी कसा झालाय ग चहा. तर आजी तिचं कौतुक करत म्हणते की तू बनवलायस ना, मग छान झाला आहे. तर इतक्यात सुरेश दादा साड्यांची पिशवी घेऊन येतात. तेव्हा अंजली विचारते की अगं हे काय, साड्या घेऊन तू आत्ताच चालली. तेव्हा आजी म्हणते की हो, मी तुला म्हटलं होतं ना की इशूच्या साड्या द्यायच्या आहेत. इतक्यात अर्णव येतो. अर्णव येऊन विचारतो की हे काय, साड्या आणि इथे कशा. तेव्हा आजी त्याला सांगते की अरे एक मुलगी आली होती, ती ना साड्या इथे ठेवून गेली आहे. अर्णव आता तिला चुकीचं समजतो आणि तिला म्हणतो की हे काय, स्वतःच्या कामामध्ये इतकं रेसलेस कोण वागतं. तेव्हा आजी अर्णवला समजावते की अर्णव, मी असं नाही म्हटलं की ती साड्या विसरली आहे, मी असं म्हटलं की ती ठेवून गेली आहे. दोन्ही वाक्यांमध्ये फरक आहे ना. तर ती अंजलीला म्हणते की चल जाऊ देत, मी जाऊन देऊन येते साड्या. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे चल, मी तुला जाता जाता सोडतो, तसंही मी ऑफिसला निघालोय. तेव्हा आजी म्हणते की नको, तुला जास्त कामं असतात ना, त्यापेक्षा मी दुसरी गाडी घेऊन जाते. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी, मी म्हटलं ना. तर अर्णव आजीला म्हणतो की आजी आता सोडतोय तर चल ना. आजी अगदी कौतुकाने अर्णवकडे पाहते. तेव्हा अंजली देखील खूप खुश होते की अर्णव आजीसोबत बाहेर निघाला आहे. आजी खूप खुश होते आणि अंजलीला म्हणते की चल बाई, मी माझ्या नातवासोबत आज जाते आहे. आजीचा आनंद गगनात मावेनासा होतो. तर अर्णव म्हणतो की आजी जाताना ऑन द वे लग्नाचा विषय अजिबात काढू नकोसा, मी एका महत्त्वाच्या मीटिंगला जातोय, मला माझा मूड खराब करायचा नाही आहे. त्यावरती आजी म्हणते की तुझा मूड खराब करायला लागतेच काय, मी नाही तर कोणीतरी मूड हा खराब करेलच ना. अंजली आजीला समजावते की आता एवढा येतोय ना तुझ्यासोबत आजी,
मग प्लीज त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढू नकोस. तेव्हा आजी म्हणते की ठीक आहे, तू वकिली कर तुझ्या भावाची. आणि आजी लग्नाचा विषय काढणार नाही असं अर्णवला शब्दही देते. आजी अर्णवचे या पाप्या घेते. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी केस खराब होत आहेत ना. तेव्हा आजी म्हणते की बरं बाबा चल. तर अंजली आता हसत तिथे विचार करते की हे दोघे एकत्र येणं म्हणजे मलाच टेन्शन. इकडे राकेश आत्यांना विचारतो की कसले कागद आहेत, म्हणजे काहीतरी कायदेशीर कारवाईचे वाटतायत. त्यावरती आत्या उत्तर देते की हो, आमच्या जमिनीवरती एखाद्याने कब्जा केला आहे. तर राकेश म्हणतो की ठीक आहे, ते पेपर्स माझ्याकडे द्या, मी बघतो. तेव्हा आत्या स्पष्ट त्याला सांगते की तुमच्या सल्ल्याची फी देणं मला परवडायचं नाही, माझ्याकडे पैसे नाही आहेत. तेव्हा राकेश म्हणतो की असं स्पष्ट बोलणारी माणसं मला खूप आवडतात. आणि तसंही मी तुमच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून राहतोय ना, मग तुमच्याकडून मी फी कशी घेईन. तेव्हा आत्या म्हणते की नाही, परंतु केस सॉल्व्ह करण्याचे काहीतरी पैसे घेतच असाल ना तुम्ही. चांगुलपणाचा आव आणत स्वतःचं इम्प्रेशन आत्यांवरती झाडण्यासाठी राकेश आता बडाया मारतो. तो म्हणतो की अहो, जर मी असं पैसे घेऊन लोकांच्या केसेस सॉल्व्ह केल्या असत्या तर मुंबईमध्ये मोठं माझं घर असतं. असं सोशल सर्व्हिस करत कशाला बसलो असतो, आणि तुम्हाला घराचं भाडं तरी का दिलं असतं ना. आणि ते पेपर्स मला बघू देत, मी अजिबात तुमच्याकडून पैसे घेणार नाही. असं म्हटल्यानंतर आत्या त्याचे आभार मानतात. तर आत्या म्हणते की राकेश, तुम्ही ना देवासारखे धावून आलात. तेव्हा राकेश चांगुलपणाचा आव्हानात म्हणतो की अहो नाही हो, अहो मी साधा माणूस आहे, मला देवाची जागा नका देऊ. आत्या राकेशवरती जाम खुश असते. राकेश आत्यांना म्हणतो की मला एक महत्त्वाची केस आहे, तसंही मी कोर्टात जाणारच आहे, वेळ मिळाल्यानंतर तुमची फाईलही चेक करेन. राकेश निघून गेल्यानंतर आत्या नमूला तिची पर्स घेऊन यायला सांगतात आणि काही महत्त्वाच्या फायली असतात त्या कपाटातही ठेवायला सांगतात. तर आत्या बँकेत निघालेली असते. तेव्हा इशू तिला विचारते की आत्या, अगं पैशांचा वगैरे प्रॉब्लेम नाही आहे ना, सकाळ सकाळ बँकेत जाते. आत्या मुद्दाम इशूला टोमणा मारते की अगं नाही गं, तुझ्या एवढा चालता बोलता प्रॉब्लेम माझ्या घरात असताना दुसरा प्रॉब्लेम मला त्रासच कसा देईल. तर आत्यांच्या सांगण्यावरून इशू कपडे वाळत घालत असते. इतक्यात राकेश बाहेर येतो आणि राकेशचं लक्ष इशूकडे जातं. पाहतो तर इशू कपडे वाळत घालत असते आणि इतक्यात एक आजोबा रेडिओवरती मस्त अशी मराठी गाणी ऐकत असतात. आणि मराठी गाण्यांना सुरुवात झाल्यानंतर राकेश अगदी इशूमध्ये हरवून जातो. तो स्वतःचं भान देखील विसरतो. त्याला वाटतं की तो आता इशूसोबतच आहे. आणि इशूमध्ये हरवून जात राकेश कधी न पूर्ण होणारं स्वप्न पाहतो की तो इशूसोबत आहे. मस्त असं रोमॅन्टिक गाणं चालू आहे, त्यांचं मस्त असं रोमॅन्टिक सीन चालू आहे. इतक्यातच गाडीचा हॉर्न वाजतो आणि राकेश भानावरती येतो. पाहतो तर समोर कोणीच नसतं. तर राकेश हा इशूची ओढणी घेतो आणि इशूच्या ओढणीचा श्वास घेत तो म्हणतो की ईश्वरी, अगं काय करू मी तुझं. तर इतक्यातच आजी अर्णव नेमकं इशूच्या घराजवळच पोहोचलेले असतात. तर अर्णव विचारतो की इथे घर आहे का. आजी म्हणते की नाही, इथे नाही, पलीकडच्या गल्लीत. तेव्हा अर्णव वैतागून म्हणतो की आजी, अगं तिथे किती ट्रॅफिक असतं. तर आजी म्हणते ट्रॅफिक असतं, परंतु आता मुंबईचं ट्रॅफिक म्हटल्यानंतर तुला माहिती आहे ना अर्णव. तेव्हा अर्णव म्हणतो की ट्रॅफिकही माहिती आहे आणि ट्रॅफिकमध्ये नक्की काय होतं तेही माहिती आहे. आणि अर्णवच्या डोक्यात पुन्हा इशूचा विषय घोळतो की कसं ईश्वरीने ट्रॅफिकमध्ये अर्णवच्या गाडीचा काच फोडला. त्यानंतर अर्णवने तिच्याकडे काच फोडल्याच्या पैशांची मागणी केली. ईश्वरीने मस्त अशी फक्कड अशी डायलॉगबाजी करून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अर्णवने तिचं लॉकेट घेतलं आणि त्याच्या बदल्यात इशूला आता तिला पैसे द्यायचे आहेत. तो सगळा प्रसंग पुन्हा सरकर अर्णवच्या डोळ्यासमोरून जातो. आजी मुद्दाम अर्णवला विचारते की काय घडलं होतं रे ट्रॅफिकमध्ये. अर्णव म्हणतो की काही नाही. तर अर्णव तिथे म्हणतो, रघु काका चला गाडी त्या पलीकडच्या गल्लीतून घ्या. तेव्हा आजी अर्णवची चेष्टा करते आणि म्हणते की नाही नको बाबा, अरे तिथे छोटे छोटे असं रस्ते आहेत ना, तिथे अचानकपणे तुझी गाडी अडकली तर, आणि ट्रॅफिक जाम झालं तर, म्हणजे कसं आहे ना की मला तुझी नाही रस्त्यावरच्या लोकांची काळजी वाटते. कसं आहे ना, तू त्याच्या मागच्या पिढ्यात 7 पिढ्याचा उद्धार करशील ना, म्हणून म्हटलं. आणि आजी अर्णववरती हसते. अर्णव चिडून म्हणतो की झालं का तुझं. आणि तो रघु काकांना आजीला इशूच्या घरापर्यंत सोडायला सांगतो. आजी अर्णवला विचारते की अरे
परंतु तू कसं जाशील ऑफिसला, गाडी माझ्याकडे म्हटल्यानंतर. तेव्हा अर्णव म्हणतो की आजी मला ड्रायव्हिंग येते आणि तसंही गाडी मी घेऊन जाणार आहे. आणि तो गाडीच्या खालती उतरतो. तेव्हा आजीला तो म्हणतो की हे बघ, रघु काकांसाठी मी गाडी परत पाठवेन. आणि रघु काकांना तो सांगतो की आजीला तिच्या स्पॉटपर्यंत सुखरूपपणे पोहोचवा. तेव्हा आजी म्हणते की किती गोड आहेस रे तू अर्णव, इतकी काळजी वाटते तुला माझी, मग लग्न कर ना. आता अर्णव चिडतो आणि म्हणतो की आजी मी तुला वॉर्न केलं होतं ना की लग्नाचा विषय काढायचा नाही म्हणून. तेव्हा आजी म्हणते की हो, परंतु तू मला गाडीत सांगितलं होतं ना, आपण तर आता गाडीच्या बाहेर आहोत. अर्णव आता खूप चिडतो आणि म्हणतो की याची बस कर ग, काय ते लग्नाचा विषय. तेव्हा आजी म्हणते की किती गोड दिसतो ना तो माझा चिडल्यानंतर. आणि अर्णव वैतागतो. तेव्हा रघु काकांसोबत आजी इशूच्या घराकडे जायला निघते. अर्णवला देखील हसू येतं आणि अर्णव गाडी घेऊन निघतोही. तर इकडे इशूसाठी शिरा करताना नम्रताच्या लक्षात येतं साखर संपल्याचं. तेव्हा इशू तिला म्हणते की ताई मी पटकीने 5 मिनिटात येते. असं येऊ काही और येऊ आई. तेव्हा नम्रता तिला म्हणते की हो लवकर जा, कारण इशूच्या कामाचा पहिला दिवस असतो आणि तिला पहिल्या दिवशी उशीर करून चालणार नसतं. परंतु नेमकी नियती पुन्हा अर्णव इशूला आमने सामने आणणार असते. इशू साखर आणण्यासाठी बाहेर जाते. तर इकडे राकेश विचार करतो की तुझ्या घरच्यांच्या मनात मला पोहोचायचं आहे, त्यांचं मन जिंकून घ्यायचं आहे, मग तुझं मन जिंकून घ्यायचं आहे. सगळं कसं आता माझ्या मर्जीने घडणार, असं म्हणत राकेश खूप खुश असतो. तर आजचा हा भाग इथे संपतो आहे. पुढे आपण पाहणार आहोत. ईश्वरी बाहेर गेलेली असते. नेमकं अर्णवची गाडी जाते आणि अंगावरती ईश्वरीच्या चिखल उडतो. तेव्हा इशू खूप चिडते आणि अर्णवला पाहता म्हणते की तुम्ही असली कामं ना तुम्हालाच जमतात, लोकांचा चांगला दिवस खराब करण्याची. तेव्हा अर्णव म्हणतो की रस्त्याने नीट चालायची अक्कल नाही आहे आणि दुसऱ्याला ब्लेम करताय. तेव्हा इशू म्हणते की हो, परंतु माझी चूक असेल ना तर ती मी मोठ्या मनाने कबूल करते. तर इशूचा कामाचा पहिला दिवस असतो. सॅमने इशूला लावण्याच्या ब्लॅक कॉफीची आठवण करून देते. इशू घाईगडबडीमध्ये जाणार तीच ईश्वरीचा धक्का बॉटलला लागतो आणि पाणी खालती सांडतं. इशू त्याकडे दुर्लक्ष करते आणि तशीच धावत कॅफेटेरियात जाते. इतक्यात अर्णव त्याची मीटिंग संपवून बाहेर आलेलाच असतो आणि नेमका त्याचा पाय त्या पाण्यावरून घसरतो आणि सगळ्यांच्या समोर अर्जुन चोराचा आपटतो. अर्णव खूप भडकलेला असतो. तो चोराचा ओरडतच विचारतो की पाणी कसं सांडलं इथे. तर ईश्वरी विचार करते की अरे बापरे, मगाशी माझ्याकडूनच ही बॉटल पडले वाटतं. आता पुन्हा अर्णव इशू दोघेही आमने सामने